एक बी कैरी चांगली नाही तिच्यात, एक बी कैरी चांगली नाही. ही अडी हे पहा, ही अडी सगळं मिसके बंद होऊ गेलं ते. हे बघ कैऱ्या सडल्या पूर्ण, मिसके बंद होऊन गेलं. पावसाने कैऱ्या सडल्या. सततच्या आसमानी आणि सुलतानी संकटांमुळे संपूर्ण राज्यभरातले शेतकरी हतबल झाल्याचं आपल्याला गेल्या काही दिवसांपासून पाहायला मिळतं आहे. जळगाव जिल्ह्यात सुद्धा ही स्थिती आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी अवकाळी पाऊस झाला, कपाशी पिकावर लाल्या रोग पडला, बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला. यामुळे संपूर्ण कपाशीचं नुकसान झाल्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडलेला आहे. कपाशीला उपटून फेकण्यापलीकडे शेतकऱ्याकडे पर्याय राहिलेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी आता आपण जळगाव तालुक्यातल्या ममुराबाद शिवारातील एका शेतामध्ये आहो. या ठिकाणचं पण अवकाळी पावसामुळे तसेच वेगवेगळ्या रोगांमुळे कपाशीचं नुकसान झालं आणि तब्बल संपूर्ण 7 एकरवरची कपाशी उपटून फेकण्याची शेतकऱ्यावर वेळ आली आहे. आपण जर बघितलं तर या ठिकाणी या संपूर्ण कपाशीवर शेतकऱ्याने रोटावेटर फिरवल्याचं पाहायला मिळतं आहे आणि संपूर्ण कपाशी ही उपटून फेकल्याचं आपल्याला दिसून येतं आहे. नुकसानाचा सामना कसा करायचा या सगळ्या मागण्यांसाठी शेतकरी हतबल त्याला पाहायला मिळतं आहे. आपल्यासोबत शेतकरी आहेत. काय सांगाल दादा, नेमकं दादा काय झालं आहे तुमचं? मी संदीप चौधरी, राहणार ममुराबाद. माझी 7 एकर शेती आहे. आधी मी उत्पन्नासाठी ज्वारी लागवड केली होती. ज्वारीचं पण काही अपेक्षित उत्पन्न आलेलं नाही आहे. त्यामुळे मग मी पावसाळ्यात कापूस लागवड केली. 7 एकर कापूस लागवड केली आणि असं वाटलं होतं की बुवा कापसाचं अपेक्षित उत्पन्न येईल. पण तेवढ्यातच लाल्या रोग आला आणि बोंडअळी पडली. नंतर पावसाळ्यात विमा कंपनीवाले येऊन गेले. त्यांनी विमा काढलेला होता मी. विमा कंपनीवाले येऊन गेले, त्यांनी पंचनामा वगैरे केला, पण अजूनसुद्धा मला विमा कंपनीचा पैसा आलेला नाही. नेमकं तुम्हाला या कपाशीमधून जी 7 एकरवर कपाशी लावली होती याच्यातून नेमकं किती उत्पन्न मिळालं असतं आणि नुकसान कशामुळे झालं? मला साधारण एकरी 35 ते 40 हजाराचं उत्पन्न आलं असतं आणि त्यात मी साधारण समाधानी झालो असतो, पण मला समाधानकारक उत्पन्न मिळालेलं नाही. आपण मग उत्पन्न किती मिळालं असतं तुम्हाला? मला उत्पन्न साधारण एकरी 35 ते 40 हजार उत्पन्न मिळालं असतं. तुमचा लागवडीचा तरी खर्च निघाला का? माझा लागवडीचा खर्चसुद्धा निघालेला नाही, कारण मशागतीचा आणि वेचणीचा खर्च मिळून मला काही खर्च निघालेला नाही. काय केलं तुम्ही शेवटी आता? शेवटी मी आता आज रोजी रोटावेटर फिरवत आहे. किती कपाशीवर? 7 एकर कापसावर रोटावेटर फिरवत आहे. काय मागणी राहणार आहे तुमची शासनाकडे आता? शासनाने संबंधित याची दखल घेऊन काहीतरी बुवा मदत करावी असं माझी मागणी आहे. कुठंतरी शासनाने धीर द्यावा, मदत करावी, नुकसान भरपाई द्यावी अशीच मागणी या ठिकाणी शेतकऱ्यांनी केली आहे. याआधी कपाशीच्या आधी दादरची लागवड केली, मात्र त्यातही अपेक्षित उत्पन्न झालं नाही. त्यानंतर पुन्हा कपाशीची लागवड केली, पुरेसं उत्पन्न मिळालं अशी आशा असताना अवकाळी पावसाने शेतकऱ्याच्या स्वप्नावर पाणी फिरलं आणि नुकसान झालं आणि त्यामुळे आता संपूर्ण 7 एकरावरची कपाशी उपटून फेकण्याची वेळ या शेतकऱ्यावर आली आहे. शासनाने कुठेतरी लक्ष द्यावं आणि मदत करावी अशीच मागणी या ठिकाणी या शेतकऱ्यांनी केली आहे. किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.